साखर. साखर अचानक महाग का झाली? आपल्या चहातला एक चमचा साखर महाग होण्यामागे फक्त ऊसाचा भाव जबाबदार आहे का? की यामागे आहे केंद्र सरकारचं इथेनॉल धोरण? एकीकडे देशात पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळण्याचं प्रमाण वाढवले जात आहे आणि दुसरीकडे साखरेचे दर वाढताना दिसत आहे. मग नेमकं ऊसापासून साखर बनवायची की इथेनॉल? आणि या सगळ्याचा परिणाम सर्वसामान्य ग्राहक आणि ऊस उत्पादक शेतकरी यांच्यावर कसा होतो ते आपण आज अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. ऊसापासून नेमकं काय मिळतं? आपल्याला माहीत आहे की ऊसापासून साखर तयार होते, पण हा ऊस फक्त साखरेसाठी वापरला जात नाही. साखर कारखान्यामध्ये ऊसाच्या प्रक्रियेतून तयार होणाऱ्या पदार्थांचा वापर इथेनॉल निर्मितीसाठीही केला जातो. इथेनॉलचा वापर पेट्रोलमध्ये मिसळण्यासाठी केला जातो. यामुळेच भारताला पेट्रोलच्या आयातीवर अवलंबित्व कमी करण्यास मदत होऊ शकते आणि शेतकऱ्यासाठी ऊसाला अतिरिक्त बाजारपेठ मिळू शकते. मग असा प्रश्न निर्माण होतो की इथेनॉल महत्त्वाचं आहे का? भारतात मोठ्या प्रमाणावर कच्चे तेल आयात केले जाते. त्यामुळे पेट्रोलमध्ये देशात तयार होणारे इथेनॉल मिसळल्यास पेट्रोलियम आयातीचा काही भाग कमी करण्याचा प्रयत्न करता येतो. याच कारणामुळे गेल्या काही वर्षात भारतात इथेनॉल मिश्रणाला मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन दिलं जात आहे. पण इथे एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो. ऊसाचा वापर इथेनॉलसाठी वाढला तर साखरेच्या उत्पादनावर त्याचा परिणाम होईल का? साखर महाग होण्याचा संबंध कुठे येतो हे समजून घेण्यासाठी एक साधं उदाहरण पाहूया. समजा कारखान्याकडे उपलब्ध ऊसापासून साखर, इथेनॉल दोन्ही तयार करण्याचे पर्याय आहे. जर बाजारात इथेनॉलला चांगला दर मिळत असेल तर कारखान्यांना ऊसाच्या काही भागातून किंवा साखर उत्पादनाशी संबंधित उपउत्पादनामधून इथेनॉल तयार करणं आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरू शकतं. परिणामी बाजारात उपलब्ध साखरेचे प्रमाण कमी झाले तर मागणी आणि पुरवठ्याच्या समीकरणामुळे साखरेच्या किमतीवर दबाव येऊ शकतो. मात्र साखर महाग होण्याचे एकमेव कारण इथेनॉल आहे असं सरळ म्हणणं योग्य ठरणार नाही. साखरेचे दर ठरवताना ऊस उत्पादन, हवामान, पावसाची परिस्थिती, साखरेचा साठा, देशांतर्गत मागणी, निर्यात आणि सरकारची धोरणं अशा अनेक गोष्टी महत्त्वाच्या असतात. मग शेतकऱ्यांना याचा फायदा आहे का? इथे चित्राची दुसरी बाजूही आहे. इथेनॉलमुळे ऊसाला आणखी एक उपयोग आणि बाजारपेठ मिळते. कारखान्यांना साखरेव्यतिरिक्त इथेनॉलमधून उत्पन्न मिळू शकतं आणि त्याचा फायदा ऊसाच्या अर्थव्यवस्थेलाही होऊ शकतो. म्हणजेच इथेनॉल धोरण हे फक्त पेट्रोलबद्दल नाही, त्याचा संबंध ऊस उत्पादक शेतकरी, साखर कारखाने आणि देशाच्या ऊर्जा सुरक्षिततेशी संबंधित आहे. पण मग असा प्रश्न निर्माण होतो की ग्राहकांचं काय? आता प्रश्न येतो तो सर्वसामान्य ग्राहकांचा. शेतकऱ्याला चांगला भाव मिळाला, कारखाने टिकावेत आणि देशात इंधन आयात बिल कमी व्हावं, हे सगळं महत्त्वाचं आहे. पण त्याचवेळी घरगुती ग्राहकाला साखर परवडणाऱ्या दरात मिळणंही तितकंच महत्त्वाचं आहे. म्हणून आता सरकारसमोर मोठं आव्हान आहे. शेतकऱ्याला योग्य मोबदला, कारखान्यांना आर्थिक स्थैर्य आणि ग्राहकाला वाजवी दर, या तिन्ही गोष्टीचा समतोल साधणं खूप गरजेचं आहे. सर्वात महत्त्वाचा प्रश्न असा निर्माण होतो की मग आता पुन्हा आपल्याला सुरुवातीच्या प्रश्नाकडे येऊया. इथेनॉलमुळेच साखर महाग झाली आहे का? उत्तर आहे, फक्त इथेनॉलला दोष देणं योग्य नाही. इथेनॉलचा साखरेच्या उपलब्धतेवर आणि बाजारपेठेवर परिणाम होऊ शकतो, पण साखरेच्या किमतीवर अनेक घटक एकाच वेळी परिणाम करत असतात. एकीकडे शेतकऱ्याला ऊसाला चांगला भाव हवा, दुसरीकडे देशाला पेट्रोलची आयात कमी करायची आहे आणि तिसरीकडे सामान्य ग्राहकाला साखर स्वस्त हवी आहे. म्हणून खरी लढाई आहे की या तिन्ही गोष्टींचा योग्य समतोल साधण्याची.
तुमच्या मते सरकारने इथेनॉल निर्मितीला जास्त प्राधान्य द्यावे की साखरेच्या उत्पादनाला? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.